तुंबाडची मंजुळा चित्रपटाची नायिका आपल्यासाठी करणार आहे फणसाच्या बियांची भाजी. तुझ्या पात्राचं नाव काय? दर्शना. आणि तुझ्या पात्राचं नाव? केशव. केशव आणि दर्शना. चला मग दर्शना, जे लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांग. खोबरं, हं, फणसाच्या बिया, बरं. कोथिंबीर, हं, जिरं, हं, कांदा, हं. आलं लसूण, लाल तिखट, मीठ, लवंग, हळद आणि दालचिनी. वा, आणि काळी मिरी पण काळी आहे. मिरी. फार छान. म्हणजे जरा भाजी खमंग दिसतीये. येस. म्हणजे काळ्या मिरीचा झटका पण आहे, लाल तिखटही आहे आणि सगळंच आहे. तुला ही कोणी शिकवली भाजी? आजी तुझ्या आजीने? शिकवली नाही मी, म्हणजे आजी बनवत असताना पाहत होती, मग ते थोडंफार मी प्रयत्न करेन. मी काही तुझं expert- शिकलीस म्हणजे. हा, म्हणजे मी ऑब्झर्व करून. कितव्यांदा बनवतेस तू हे बाय द वे? पहिल्यांदा. अरे बाबा, रिस्की आहे म्हणजे पदार्थ हा. म्हणजे फणसाची परीक्षाच आहे आज. है ना? पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा आपण तेल बरं, pan- कढई लागेल का? कढई लागेल. हो. ठीक आहे. गॅस पेटवावा लागेल आधी. हो. तुला मी आज स्वयंपाकात मदत करणार आहे थोडी थोडी. करा, कारण खरंच काय? गरज आहे मला. सिनेमामध्ये तुझ्या खांद्यावरती नायिकेची जबाबदारी आहे. हो. इथे अख्खी जबाबदारी कशाला द्यायची ना? खरंय खरंय. थोडीशी मदत केलेली बरी. काय ओम सर? येस येस, करायलाच पाहिजे. पहिल्यांदाच बनवते ती. हो. परीक्षा नेमकी फणसाची का आपली तेच कळत नाही. आधी काय आपल्याला मसाले भाजून घ्यायचे का? आधी कांदा. हे काय आपल्याला आपण वाटणाची तयारी करतोय? हो, आधी वाटण करूया. बरं, ठीक आहे. ओम सर, या सिनेमाने तुम्हाला काय वेगळं दिलं? म्हणजे ही कोकणातली भाषा तुला आधीपासून येत होती का काय? हे फार बोलणारं पात्र नाही आहे, त्याच्यामुळे मला फार बोलायची वेळ आली नाही. तसं ते मध्यवर्ती पात्रांपैकी एक आहे. त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी घडतात, पण फार ते ऍक्टिव्हली काही करत नाही. त्याच्या बाबतीत गोष्टी घडत राहतात. सो ते माझ्यासाठी जरा नवीन होतं. पण ओम सर नाही बोलले तरी त्यांचा प्रभाव खूप पडतो. हो, आणि खरं. माझे नाही, मला हे फार नाही, मी जेन्युइनली सांगतोय. घाला चलो. कांदा घाला. चर्र आवाज तर चांगला आलाय हो. सुंदर है सुंदर. ना? छान. म्हणजे इतका छान चर्र आवाज मी खूप हो. दिवसांनी ऐकला. वा. प्रियल, हा. दिग्दर्शकाची बोलणी खावी लागली नाही, नाही? नाही. का दिग्दर्शक खूप चांगले आहेत का तुम्ही खूप तयार होऊन खूप गेला होता? चांगले आहेत चांगले आहेत, दिग्दर्शक, चांगले चांगले आहेत. आणि एकदम त्यांचा समजावून पहिलाच चित्रपट आहे आणि खूप मोठे मोठे कलाकार असल्यामुळे हा, मी तुला तेच म्हणणार होतो की हे बहुतेक तुला करायचं आज. तू guess कर. मलाच तुझी करायचं. रेसिपी आहे, विसरू नकोस. हो. तुला गाणंही गाता येतं असं मी ऐकलंय. हो, हं. प्रयत्न करते मी. खरं खरं. नाही नाही, सुरात आहे सुरात. आता हे बघ, आज बरेच प्रयत्न इथे होत आहेत तर गाण्याचे होऊन जाऊ हो, दे. हो, हो. तर आम्हाला एखादं गाणं. त्याच्यात कमी रिस्क आहे, पण हा? त्याच्यात रिस्क कमी आहे. काय झालं? अरे, तिला काही सांगितलं की ती माझ्याकडे काम सोपवते. नाही, गाणं म्हणायचं असेल तर हा. कोणतं म्हणू? आपल्याच चित्रपटातलं मी म्हणेन. तुंबाडची तुंबाडची मंजुळा मंजुळा मधलं? मधलं. वा, म्हणा म्हणा. त्याच्यामध्ये असं वेगळं गावं म्हणून एक गाणं आहे, जे राहुल देशपांडे सर आणि आर्या आंबेकर यांनी म्हटलंय. वा, तर मी थोडासा प्रयत्न करते, काही चुकलं तर माफ. माफ करूनच सुरुवात करू आपण. ओके. घामाच्या थेंबात जन्माची पुण्याई, कष्टाच्या घासात हासते रखुमाई, गावात सगळी समाधानी, नाही कुणाची मनमानी, ठाऊक आहे मनोमनी साऱ्या जगाला, एवढं दान द्या हो देवा, सुख शांती नांदो इथं सदा, सखळ भावे अमुची कथा भय महाराजा. वा, वा 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 वा. क्या बात आहे, भारी. क्या बात आहे, वा. हे अवघड चालेल रे गायला. हो, हो, अवघड आहे, अवघड आहे. हा? म्हणजे हे कोकणातल्या वळला वळणासारखी ती अशी. हो, हो. खरं, तू खरं. छान गायली यार प्रियल. प्रयत्न चला. केला. नाही नाही, फार सुंदर गायलीस. त्याच्यात काय घालूया आता? आता आपण खडे मसाले घालूया. इतकी छान गायलीस की सगळी मदत तुला करावीशी वाटते मला. लवंग घालू. घाला घाला. त्याच्यानंतर काळी मिरी, दालचिनी, घाला घाला. ओके, जिरं, एवढं बस. टाक, थोडं लागलं, घाला ना. लागलं. हा, म्हणजे अगदीच तुम्ही. तुमच्या पुरतं नका बनवू. हो ना. हो. त्याच्यात काही आता बाकी घालायचं नाही. मीठ कधी लागतं? मीठ शेवटी. खोबरं घालावं लागेल. हा, खोबरं घाला ना मॅडम. चला, याचं आपल्याला वाटण करायचं ना. हो. मग हे मी जरा एका बाउल मध्ये बाउलमध्ये काढतो. काढून घेऊया. आणि गॅस बंद कर. हो, करा ना मॅडम. वा, चला, हे वाटण करायला आम्हाला या कुटुंबामध्ये माझ्यासाठी एक मित्र आहे, त्याला हे देतो. Yes. मला काही वाटण फार येत नाही. Okay. तर आज हिरोईनच्या हाताने आपण वाटायला देऊया. जरा या प्लीज, घेऊन जा. येस, द्या दिसतंय तर त्यांच्याकडे. चांगलं. नाही, ते वाटल्यावर छान दिसलं पाहिजे. सावकाश, हा, चटका बसेल.
मी मदत करू का? धन्यवाद. येस. छान वाटलं पाहिजे हा आम्हाला. वा. खूप छान वाटतंय मला. आता हे वाटून येईपर्यंत जरा गप्पा मारूया. सिनेमातल्या तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल आम्हाला सांगा. गावातली लव्ह स्टोरी म्हणजे गावातलं वातावरण असं अगदी पारंपरिक असल्यामुळे फार काही त्यांना बोलायची सोय नाहीये. एकमेकांच्या डोळ्यांमधूनच ते बोलतात. वा. अशी हळूहळू फुलत जाणारी. आणि व्यक्त नाही होत अजिबात. हा कधीतरीच बोलायची संधी मिळते. तोंड दाबून प्रेमाचा मार. हा, खरंय खरंय. चला आता आपलं वाटण वाटून झालेलं असेल. प्लीज घेऊन या, मला भूक लागली आहे. प्लीज फास्ट. धन्यवाद. थँक्यू. बाय. मग घ्या. कसं वाटतंय वाटण? हिरोईन, तुम्ही वाटलेलं वाटण आलेलं आहे. केली की नाही मदत तुला? हो. चला थँक्यू. आता पुढची कृती सांग. आता आपण हे वाटण तेलामध्ये भाजून घेऊया. चला. वा. नक्की केलंयस ना तू आधी? नाही हो. पण पाहिलंय करत त्यानं. पाहिलंयस. सो प्रयत्न करेन मी. आय होप चांगलं होईल. अगं अप्रतिम होणार. वास तर चांगला येतोय. सुगंध अप्रतिम येतोय. हम्म. आता काय करायचं? आता आपल्याला हळद घालूया आपण. हम्म. किती लागणार आहे मला सांग. एकदम कमी. हम्म. लाल तिखट. एक. आलं लसूण आपण पेस्ट मध्ये घातलंय. हो. मीठ आपण मगाशी घातलं नाहीये. मीठ शेवटी घालायचं. बरं ठीक आहे. मग आता काय कोथिंबीर घालूया का फणसाच्या बिया? फणसाच्या बिया घाला. बघा. बस. फणसाच्या बिया. बिया आता हे परत एकदा जरा ढवळून घेते. आता थोडस पाणी घालूया का? अरे वास खरंच भारी येतोय रे. हो. जरा ढवळून बघ. कूलच. काय रंग आलाय भूतकर साहेब. सुंदर खूपच सुंदर. अरे प्रियल, आज तुझ्या आई बाबांना जेवढं तुला सिनेमामध्ये नायिका म्हणून पाहताना आनंद होईल त्याच्यापेक्षा पाचपट आनंद होईल. खरंय काय खरंय, माझ्या अगदी मुलीने खरंय. स्वयंपाक केला. इतकी खुशी. हो ना. ओ खरंय खरंय खरंय. वा वा. आता मला वाटतं कोथिंबीर घालूया छान. नाही मीठ घालूया आपण. तो घाला ना. ग्रेव्हीला रंग तर लय भारी आलाय. खूप छान. आता हे छान शिजेल. पण आता पुढे कृती काय? झाकण ठेवूया. थोडी झाकण उकळी ठेवूया येऊ देऊ. झाकण ठेवूया म्हणजे प्रेक्षक थिएटर मध्ये आले की हे असं आता त्यांनी सिनेमा पाहायचा आ, अंधार करून. हा. है ना. आणि मग थोड्या वेळाने आपण कोथिंबीरीने गार्निश क्या बात है. छान उकळी आलेली आहे. वा प्रियल, अरे छान क्या दिसतंय. बात है यार. आता कोथिंबीरने जरा गार्निश करू आणि फणसाच्या बियांची भाजी खायला घेऊ. येस. लईच भारी. चला, फणसाच्या बियांची भाजी. तुंबाडच्या मंजुळाची नायिका आमची प्रियल इथे आली आणि तिने अप्रतिम पदार्थ केला. फणसाच्या बियांची भाजी.